एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे बॅनर लावण्यात आले। बॅनरवर महानायक असा उल्लेख करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांची मुक्ताईनगरमध्ये जाहीर सभा आहे। सभेपूर्वी महानायक असा उल्लेख करत बॅनर लावण्यात आलेले आहेत। आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। तर वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याची देखील त्या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली असून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या मेंढोळदे ते सुलवाडी दरम्यान तापी नदीच्या पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मुक्ताईनगर तालुक्यात जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली असून या सभेची देखील जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। तर जळगाव येथील खेडी शिवारात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती खेडी शिवारात या ठिकाणी या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत अशी तयारी करण्यात येत आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला वारकरी भवन या भवनासाठी जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून 6,06,00,000 रुपयाचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात पहिलं वारकरी भवन हे खेडी शिवारात उभारण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वारकरी भवनाचं देखील भूमिपूजन होणार आहे। एकंदरीतच या भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्हाभरातील नव्हे तर राज्यातील मोठ्या संख्येने वारकरी देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।